नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण जर पाहिलं असेल तर सर्व महाराष्ट्रामध्ये 29 ऑगस्टची जोरदार तयारी चालू आहे. त्याचं कारण असं की मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये सर्व मराठ्यांना घेऊन धडकणार आहेत. त्या संदर्भात आपण या ठिकाणी काही मराठा बांधव आहे की त्या ठिकाणी जाण्याची काही तयारी करत आहेत. कशाची तयारी करत आहेत, काय तयारी करत आहेत विचारू, परंतु त्यांची थोडीशी हिस्ट्री सांगूया. सर्वप्रथम यांचं नाव बंडू लोकरे आहे आणि हे बंडू लोकरे सर्वप्रथम आंतरवाली सराटीला चालत गेले होते. त्याच्यानंतर त्यांनी दिल्लीला चालत गेले, सायकलीवरती गेले. त्याच्यानंतर मुंबईला सायकलीवरती गेले. त्यांनी सायकलीवरती प्रवास केला फक्त मराठा आरक्षण मिळावे या संदर्भात. आणि आज त्यांची काय खटाटोप चालू आहे हे देखील या ठिकाणी विचारण्यासाठी आपण आलो आहोत. बटोबत काय सांगता येईल, काय चालू आहे तुमचं? आज आपल्याला सर्वांना तर माहितीच आहे की आज 29 ऑगस्ट रोजी मराठ्यांचा महाक्रांती मोर्चा मेळावा मुंबईला निघणार आहे व त्या आंदोलनासाठी जरांगे पाटलांनी सर्व मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे. तरी त्याच तयारीसाठी मी आज बार्शी टू मुंबई सायकलच्या माध्यमातून सायकल संघर्ष यात्राच्या स्वरूपात मी मुंबईला जाण्याची तयारी करत आहे. हे हे काय बनवलंय? हे तर तू मशाल दिसते आहे, परंतु बाकीचे हे काय चालू आहे? हे ज्योत आहे, मराठा समाजाच्या क्रांती ज्योत आहे आणि हे सायकलला ब्रॅकेट बनवले आणि सर्व धर्म समभाव ह्या भावनेने सर्व समाजाचे 5 प्रकारचे झेंडे लावूनच मी सर्व समाजाचे विचार, त्यांचं आदर्श व त्यांचं सहकार्य घेऊनच हे कामाची सुरुवात करत आहे. तरी आज इथं तुम्ही बघत आहात की मुस्लिम समाजाचे जमालभाई पिंजारी आहेत, तसेच आपले विजय दाराडे जे ओबीसी बांधव आहेत, तसेच हे अजय जाधव हे मराठा बांधव आहेत व तसेच बंडू लोहार हे पण ओबीसी समाजाचे बांधव आहेत. त्यांचं सुरुवातीपासूनच मला सहकार्य लाभलेलं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की बार्शीतून माझी जी मराठा संघर्षाची जी सुरुवात झाली ती महाद्वार चौकीतून झाली व तिथेही देखील सर्व मुस्लिम, दलित तसेच ओबीसी समाजाचेच बांधव होते. त्याच्यामुळे मराठा बांधवांच्या बरोबरच इतर समाजाचे बी बांधव आहेत. त्याच्यामुळे मी सर्व महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आज जे मराठा आरक्षणचं चालू आहे त्याच्यासाठी नुसता मराठा समाजही झटत नाही, तर सर्व ओबीसी, हिंदू, मुस्लिम सर्वच जातीतील लोक मराठा समाजाला पाठिंबा देत आहेत. व तरी काही राजकीय लोक त्यांचं फायद्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात बोलतायत. काही ओबीसी नेते व मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत. तरी तसं कुठलंही दृश्य नाही. आज वस्तुस्थिती तुम्ही बघतायत की सर्व समाजाचे लोक माझ्यासारख्या मराठा समाजाच्या छोट्याशा बांधवाला मदत करतात. असं दृश्य सर्व महाराष्ट्रात आहे, पण दाखवताना चुकीचं दाखवत जात आहे. व तरी मला सर्वांना विनंती की ही लढाई फक्त एक समाजाची निर्दयी सरकारशी आहे. ही लढाई कुठल्याही व्यक्तीची, कुठल्याही व्यक्ती बरोबर नाही किंवा कुठल्या समाजाबरोबर नाही. एवढाच मी संदेश देण्याचा आतापर्यंत प्रयत्न करत आलोय आणि इथून पुढेही प्रयत्न करणार आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं ही सर्वांच्याच मनी भावना आहे. आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी कुठेतरी हे जात आहेत, परंतु यांना सहकार्य करण्यासाठी किंवा यांची तयारी करण्यासाठी आपण पाहिलं असेल की सर्व धर्म समभाव या ठिकाणी साधलेला आहे आणि सर्व लोक यांना मदत करतायत. तर एकंदरीत सांगायचं काय की आता देखील बंडू लोकरे यांनी चांगलं सांगितलं की समाजामध्ये तेढ नाही, परंतु कुठेतरी राजकीय पक्ष त्यांच्या हितासाठी किंवा त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी कुठेतरी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु समाजामध्ये असा द्वेष नसून सर्वांना वाटतं की मराठा समाजाला कुठेतरी त्यांना देखील आरक्षण मिळावं आणि त्यांच्या देखील शिक्षणाची कुठेतरी सोय चांगल्या पद्धतीने व्हावी असं सर्वांना वाटतं. म्हणून हा मोर्चा आहे आणि मोठ्या प्रमाणात मोर्चा जाणार आहे. आणि मनोज जरांगे पाटील असते ते चावड्यांच्या संदर्भात त्यांनी सभा घेणं चालू आहे. तरी सर्व मराठा बांधव देखील आपल्या आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये चावडे च्या संदर्भात त्या ठिकाणी सभा घेत आहेत आणि सर्वांनीच एकत्र जावं 29 तारखेला अशा संदर्भात या ठिकाणी सर्वच लोक तयारी करत आहेत. आणि आपण जर पाहिलं असेल या ठिकाणी देखील हे दृश्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.